मंचावर सविनय सादर करीत आहोत। महाराष्ट्राची लोककला प्रसिद्ध असलेले बहुरंगी नमन, गण, गवळण आणि मगनाट्य निर्माता कैलासाची हरिश्चंद्र मडवळकर, सहनिर्माता कैलासाची शांताराम मडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विविध कलागुणांनी व वाद्यवृंदांनी नटलेलं नमन आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री गजानन महाराज की जय, श्री साळुबाई सोमेश्वर महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया। तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया। पहिले नमन वंदू कुणाला जडतरी मातेला, दुसरे नमन वंदू कुणाला मेघाया सूर्याला, तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया, पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया, रंगणी रंग भराया। तिसरे नमन बोलू कुणाला गणपती देवाना, चौथे नमन वंदू कुणाला चांदया सूर्याला, तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया, रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया। पाचवे नमन वंदू कुणाला पाटिया बनवाना, पाटिया बनवाना, सहावे नमन वंदू कुणाला साई आसराना, साई आसराना, तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया, शिव पार्वतीच्या गजानना रंगणी रंग भराया। सातवे नमन वंदू कुणाला गावाच्या देवीला, आठवे नमन वंदू कुणाला आठवा भैरोबा, तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया, नमन वंदू कुणाला नारायणाला, नमन वंदू कुणाला गाईला दुजाला, तुम्ही यावे रंग भराया, तुम्ही यावे रंग भराया, रंग भराया, रंग भराया,
शिवा पार्वतीचा गजानना रंग भरू दे आमच्या घरा शिवा पार्वतीचा गजानना रंग भरू दे आमच्या घरा पार्वतीचा गजानना रंग भरू दे शिवा पार्वतीचा अकरा वेळा मारा वंदुया अकरा वेळा मारा वंदुया शिव पार्वतीचा गजानना रंग भरू दे आमच्या घरा शिव पार्वतीचा गजानना रंग भरू दे आमच्या घरा आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या हाकेला धावली आमची चळबाई माऊली आमच्या हाकेला धावली आमची चळबाई माऊली आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या हाकेला धावली आमची चळबाई माऊली आमच्या हाकेला धावली आमची चळबाई माऊली आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या हाकेला धावली आमची चळबाई माऊली आमच्या हाकेला धावली आमची चळबाई माऊली आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या हाकेला धावली चळबाई माऊली आमच्या हाकेला धावली चळबाई माऊली आमच्या मिरवण गावाचा आहे सोमेश्वर आहे राजा आमच्या मिरवण गावाचा आहे सोमेश्वर आहे राजा आमच्या हाकेला धावला आमच्या नवसाला पावला आमच्या हाकेला धावला आमच्या नवसाला पावला आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या हाकेला धावली चळबाई माऊली आमच्या हाकेला धावली चळबाई माऊली आमच्या मिरवण गावाचा आहे संकट मानाचा आमच्या मिरवण गावाचा आहे संकट मानाचा आहे संकट रामदेव देता आहे संकट मानाचा रामदेव देता मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या मिरवण गावाची आई चळबाई मानाची आमच्या हाकेला धावली चळबाई माऊली आमच्या हाकेला धावली चळबाई माऊली आमच्या मिरवण गावाचा आहे संकट मानाचा आमच्या मिरवण गावाचा आहे संकट मानाचा आहे संकट मानाचा रामदेव देता
सेवाई करीतो गणेशा जागोड मागणी सेवाई करीतो गणेशा जागोड मागणी करीतो गणेशा जागोड मागणी करीतो गणेशा जागोड मागणी बुद्धिदाता तू गणेशा आधीच विश्वाचा दुर्वा फुलवाई तो तुझ्या चरणाला दुर्वा फुलवाई तो तुझ्या चरणाला दुर्वा फुलवाई तो तुझ्या चरणाला बुद्धिदाता तू गणेशा आधीच विश्वाचा दुर्वा फुलवाई तो तुझ्या चरणाला तुझी सेवा कराया क्षणी तुझी सेवा कराया क्षणी सेवाही करी दे जागोड मागणी सेवाही करी दे जागोड मागणी श्री गणेशाला ळऊया क्षणोक्षणी सेवाही करीतो गणेशा जागोड मागणी करीतो गणेशा जागोड मागणी सेवाही करीतो सेवाही करी दे गणेशा जागोड मागणी बोल ना ऐकू का
देवना मंगल समयी देवा पूजुया गणा मंगल समयी देवा पूजुया गणा गंध पुष्प दुर्वा वाहू तव चरणा गंध पुष्प दुर्वा वाहू तव चरणा समयी देवा पूजुया गणा गंध पुष्प दुर्वा वाहू तव चरणा मंगल समयी देवा पूजुया गणा दुर्वा पूज कुंड वाहू तव चरणा पूर्ण करावी आमची मनोकामना गणेशा पूर्ण करावी आमची मनोकामना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना मंगल समयी देवा पूजुया गणा गंध पुष्प दुर्वा वाहू तव चरणा पूर्ण करावी आमची मनोकामना गणेशा पूर्ण करावी आमची मनोकामना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना भाग्यविधाता तुझ जगाचा जल्लोष तुझ्या नावाचा हे श्रीगणा हे श्रीगणा हे श्रीगणा हे श्रीगणा भक्तीला साची लागू त्याच त्यात तुझ्या चरणाचा हे श्रीगणा हे श्रीगणा हे श्रीगणा हे श्रीगणा पाहतो तुला नसना अवगुणेचा बाळवाद करू लागना पूर्ण करावी आमची मनोकामना गणेशा पूर्ण करावी आमची मनोकामना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना समयी देवा पूजुया गणा गंध पुष्प दुर्वा वाहू तव चरणा पूर्ण करावी आमची मनोकामना गणेशा पूर्ण करावी आमची मनोकामना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना द्यावी बुद्धी आम्हाला देवा गजवदना Hey!
पहाटेच्या प्रहारी करा तयारी ग कोंबड्याने बांग दिली आरोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली करा तयारी ग कोंबड्याने बांग दिली आरोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग पहाटे प्रहारी करा तयारी ग कोंबड्याने बांग दिली आरोळी ग मथुरे बाजारी राधा चालली आज मथुरे बाजारी राधा तयारी ग कोंबड्याने बांग दिली आरोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग त्याने प्रभावी नाव गेली नवजात गुलाबाची कडी उमलली नवजात गुलाबाची गळी उमलली नवजात गुलाबाची गळी उमलली रविराज किरणांची गाली रांगोळी ग रविराज किरणांची गाली रांगोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली आज मथुरे बाजारी राधा चालली करा तयारी ग कोंबड्याने बांग दिली आरोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग सुवासिन तुळशीला गालीचे पाणी सुवासिन तुळशीला गालीचे पाणी सुवासिन तुळशीला घालून पाणी सुवासिन तुळशीला गालीचे पाणी सुवासिन तुळशीला घालीचे पाणी सुवासिन तुळशीला घालीचे पाणी पाखरांची किलबिल धरणी जागली ग पाखरांची किलबिल धरणी जागली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली आटे चरारी आरोळी ग कोंबड्याने बांग दिली आरोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली उजळून आलं आभाळ रामाच्या पारी उजळून आलं आभाळ रामाच्या पारी अन काळ जागता देवाची सारी काळ जागता आली वासुदेवाची सारी सूर्या संग ईर्षा करतोय अंगार अंगार
गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी आज मथुरे बाजारी राधा चालली आज मथुरे बाजारी राधा चालली आज मथुरे बाजारी राधा चालली आज मथुरे पहाटेच्या प्रहरी करा तयारी कोंबड्याने पाक दिली आरोळी राधा चालली आज मथुरे बाजारी राधा चालली भल्या पहाटेच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी भल्या पहाटेच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी दही दूध माठ भरली चला जाऊ मथुरे बहारी दही दूध माठ भरली चला जाऊ मथुरे बहारी भल्या पहाटच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी भल्या पहाटच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी दही दूध माठ भरली घेऊनी चला जाऊ मथुरे बाजारी दही दूध माठ भरली घेऊनी चला जाऊ मथुरे बाजारी भल्या पहाटेच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी भल्या पहाटेच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी दही दूध माठ भरली घेऊनी चला जाऊ मथुरे बहारी दही दूध माठ भरली घेऊनी चला जाऊ मथुरे बहारी भल्या पहाटच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी भल्या पहाटच्या प्रहरी कोंबड्याने दिली आरोळी दही दूध माठ भरुनी घेऊनी चला जाऊ मथुरे बाजारी दही दूध माठ भरुनी घेऊनी चला जाऊ मथुरे बाजारी साज कोंबड्याची काळी आई मला भल्या पहाटेला दही माझा उठला भल्या पहाटेच्या घरी माझा उठला भल्या पहाटेच्या घरी माझा उठला जाऊ रोज माझ्या सोडी पाडसाला
पाहुनिया पाडसाला सुरे पाना गाईला पाहुनिया पाडसाला तुरे पाना गाईला पाहुनिया पाडसाला तुरे पाना गाईला दुनिया भरले माझ्यासाठी काढू काढ तुझ्यासाठी दुनिया भरले माझ्यासाठी काढू काढ दही दूध मांड गरडी गोडी चला जाऊ मधुरे मदारी दही दूध मांड गरडी गोडी चला जाऊ मधुरे मदारी भल्या पहाटच्या प्रहरी उमड्याने दिली आरोली भल्या पहाटच्या प्रहरी उमड्याने दिली आरोली गाई दूध मांड करुणी घेवली चला जाऊ मधुरे मदारी हो गाई दूध मांड करुणी घेवली चला जाऊ मधुरे मदारी चला जाऊ मधुरे मदारी गाई दूध मांड करुणी घेवली चला जाऊ मधुरे मदारी कृष्णरावजी चाचले कृष्णरावजी चाचले उद्योजक यांच्याकडून कार्यक्रमासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आले तसेच वाघजाई महिला मंडळ आसवले यांच्याकडून सुद्धा कार्यक्रमासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आलाय त्याचप्रमाणे शांताराम शिगवण मौजे आसवले ग्रामस्थ मंडळ सचिव यांच्याकडून कार्यक्रमासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आलंय तरी नमन मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद 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 त्याचप्रमाणे वसंत सहदेव चाचले आसवले यांच्याकडून 100 रुपयांचा पारितोषिक आयुषी सुहास हरावडे आसवले यांच्याकडून 50 रुपयांचा पारितोषिक श्वेता हरावडे 50 रुपये निधी साऊंड सर्व्हिस 50 रुपये राकेश सुतार यांच्याकडून 50 रुपयांचा पारितोषिक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पाखरा आझाद केलं तुला हे म्युझिक कॅशिवाला वाजवलं पाहिजे ते वाजे तसेच हंस सुभाष हरावडे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपया तसेच शिव अविनाश बोरले यांच्याकडून कार्यक्रमासाठी 200 रुपयांचा पारितोषिक आहे तरी नमन मंडळ त्यांचा आभार आहे धन्यवाद 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 आपण कवड्याच्या दारी आणि काळाबाजारी घोडी आलेली खेडेगावात तो माझ्या घरी आला आणि शिकायची द्यायचं त्यांची ड्युटी करी सुद्धा तुम्ही माझा रोगी माझ्यावरी आणि गेला अगं परवा गेले होते यमुनेच्या माझ्यावरी औषध मागून आला नंद बोलाली हळू तुम्हाला बदल झाली मी गावली मी बाई जवाई माझी नाता होतं 7 जन्मांतरी ऐकून होते मी गावली आम्ही करण्यात आल्या पुढे माणूस सोबत औषध माता रे तारा त्या मावशीला करून ना येते बघ येते अरे मावशीला मावशी अगं जी येते राधा चंद्राग तारा सुंदराग राधा चंद्राग तारा सुंदराग हक्क मार हरी मौशिला काग हक्क मार हरी मौशिला अग नामाग पोरी पिया रो धारे पिला अग नामाग पोरी पिया रो धारे पिला
मच्छिंद्र हरावते यांच्याकडून खास मावशीच्या डान्ससाठी 50 रुपये आले आहेत. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे अल्पेश हरावडे गाव आहे आसवले यांच्याकडून खास मावशीसाठी 100 तालीम शिकायला मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. तुम्हाला बाजारची वाट माहिती नाही तुम्ही निघालात तरी कशा कोणाला सुद्धा माहिती नाही कोणाला माहित नाही अशा वेळी काय बरं करता तुम्ही घेऊन चालला म्हणजे काय चला तर आपण बाजारी जाऊया. सुंदर मुलीला
अगे चमेली दोन आणि तो हॅलो शिव अविनाश बोरले यांच्याकडून खास मावशीसाठी 501 रुपयाचा पारितोषिक मिळाले. म्हणतात त्यांचा आभार आहे. धन्यवाद. याचप्रमाणे राम साऊंड सर्व्हिस रातांबेवाडी यांच्याकडून 201 रुपया, भैरवनाथ तमाशा मंडळ तुळशी वरचीवाडी यांच्याकडून 201 रुपया. तर या देणगीदारांचे नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. विहुने जाऊया चला सयानो सासर शिवसारे पेरुनी पाठीच्या पाला. विहुने जाऊया चला सयानो सासर शिवसारे पेरुनी पाठीच्या पाला. चला शिवसार सारा हो सारा Thank you.
एवढंच कामगिरी आहे ना. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गवळीने आम्हाला विचारलं की तुम्ही कोणाच्या अपमान आलात, तर आम्ही काय सांगायचं. होय देवा, तू माझ्या गायनाचा ऐकतोस मी. अगदी आनंदाने या. काय करणार, त्यावेळेला फार मोठी कामगिरी सांगितली आहे. गवळी पुष्कळ आहेत आणि मी एकटा. माझ्या एकट्याने काय कामगिरी होणार नाही. माझ्या सवंगडीमुळे जवळपास ते पाहतो. आज मला गणेश उत्सव आहे ना, मागे गणेश उत्सव सगळीकडे चालू असल्यामुळं कुठे गेलं तरी काय सांगू शकत नाही. अरे पेंद्या, अरे पेंद्या, आहे जवळ आहे जवळ आहे. अरे तो गोकुळात ये. अरे दर्गी खायला मजा आहे बघ. अरे मग गोकुळात या दर्गी खायला लवकर. अरे घरी काय करतोस. अरे काय बरं नैवेद्य दाखवून झाला तर येशील का गोकुळात. देवाची पूजा करतोस का. बरं देवपूजा झाली असेल तर येतोस का पुढं. अरे आता तो काय करायचं बाकी राहिलं. अरे मूर्खा, तुझं सगळं काय झालं तर पुढे ये. तुला सांगतो मी, ये पुढे ये. यायला पाहिजे.
तुमचा डोळा लागला त्याला गाडीला कोणाचं नुकसान केलं तर केवढ्या वेळ माहितीये का? गाडी नुकसान पण झाली. अरे मूर्खा, आता लोक भाजीपाला वगैरे करतात ते भाजीपाला वगैरे खल लागले तर काय होणार सांग? त्यांची मेहनत सगळी वाया जाणार की नाही? तू पण बरोबर आहे. मग त्याला काय झाला? मी काय म्हणतो मी तुला हात मारली मी तुला हात मारली बरोबर आहे. काय बोलला दाखवतो. देवाला देऊन दाखवतो. बरोबर त्यानंतर काय बोलला हॅलो कोण? हा देवाची घंटी आली होती. त्यानंतर काय बोलला आंघोळ करतोय. अरे पहिलं नैवेद्य नंतर दुपारात करणं आणि नंतर आंघोळ करणं ही कोणत्या प्रकारची पूजा आहे मूर्खा? कोणत्या प्रकारे म्हणजे हे सर्व लोक काय करतात? सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर उठतात आंघोळ करतात, आंघोळ करतात देवाची पूजा करतात, देवाची पूजा करतात देवाला नैवेद्य दाखवतात, हो देवाला नैवेद्य आपला पोट पूजा करतात आणि कामाला लागतात. बरोबर आहे त्यांच्यावर देव प्रसन्न होतो. हो मी म्हटलं देवाला जर उलटी केली तर माझ्यावर प्रसन्न होतो. देवाला कशाला उलटी करतोय? अरे देवाची पूजा उलटी केली. हा असं बोलला की देवाची पूजा उलट्या पद्धतीने केली तर हा असं मग देव माझ्यावर प्रसन्न होतील का नाही ते बघित होतो. अरे मूर्खा, देवाची पूजा सरळ कर नाहीतर उलट्या पद्धतीने कर. अरे देव हमेशा सगळ्यांवर प्रसन्न राहतात. मग माझ्यावर पण राहतील ना. काय म्हणजे काय? आपण देवाच्या सवंगडी म्हटलं आपल्या देव प्रसन्न नाही होणार. बरोबर आहे, तो पण बरोबर आहे. पण तू आम्हाला कशाला बोलवली? बोलायला ते सांगतोय का? मी माझ्यापासून बघतोय. तुझ्या अंगावरच्या अंगात हात पण लावून देत नाही. म्हणजे अंगात तरी काय ते बघू दे. हा टावेल आणलाय. अरे चमकणार टावेल चांगला आहे रे, बघू दे. दाखवून घेऊ का बघायचं? एक पेंड्या. हा तुझा टावेल. बघा बघून तुझ्या टावेल कुठच्या पद्धतीचा आहे. आता हा रडायला लागला. आणि परत डोळ्याचा अश्रू येत नाही म्हणून तुमची करून डोळ्याला माझं पाणीच येत नाही ना डोळ्यातलं. असं मला वाटतंय. बरं तू रडतोस का ते सांग आधी. अरे म्हणतोस का म्हणजे तू मला हाक मारलीस ना. हो मी तुला हात मारली. अरे तू मला हाक मारायस आणि माझी बायको पुन्हा तांबोली करायला जाया. हात मारली वाटतं की बायको बोलली. म्हणजे हात मारून मी आंघोळीला गेला की मला योगायोग असेल हे. हा म्हणजे योगा आहे मला असा. अरे तू हाक मारल्यावर मी काय फुलं काय बघित नाही. ना बघत बरोबर. माझी बायको त्या पासावण्यात आंघोळीला बसली होती. हा म्हणजे पासवला. माझ्या संचावर माझ्या एका बाजूला तावेल होता आणि त्याच्या साईडला हा जागा होता. अरे मी तावेल समजून हा जागा आणला. आता माझी बायको घालत कशी जाय? तुला कशाला माझ्या बायकोची काय झाली? आपल्या पाय चालत काय? अरे चालत चाल बोला पण हा तिचा वसला मी घेऊन आला तर ते आता कशी घालत जाय? मगापासून बोलतोय तू. हा. मगापासून बोलतोय की माझा टॉवेल त्या ठिकाणी आहे. आहे की नाही तो टॉवेल? हा तावेल आहे. तो टॉवेल घे आणि जा घरी. अरे नांगल्या याचा डोका फिरलाय का काय गं? मग माझं डोकं काय केलंय बघ. बरोबर सरळ आहे. अरे येड्या, माझा तोंड पुसायचा तावेल घेऊला. माझी बायको साधारण जाती घेऊन सपोय नाही गाई शोधायला सांगितलं तर जाऊन नाही. हा तुझ्या शेजारचे सपूर आहे की नाही? हा ते म्हातारी सकू. हा म्हातारी सपूर. हा तुझी बायको त्या सपूर हात मारेल, दुसरी वस्त्र मागवेल आणि जा घरी. मग जाय जा घरी. हा जाय. मग हा कौशल्य मी नंतर जाईन तेव्हा मी घेऊन जाईन. लोकांना ठेवतो कुठं? तुला देऊ. हा माम हे त्याला देऊन ठेवतो.
भावा हा माझ्या बायकोचा जागा घेऊन ठेव हा मला तर बोलतो तू लगेच हा बरं मी काय म्हणतो काय म्हणत होता तुम्हाला इथं बोलवण्याचं कारण वगैरे. माहिती आहे हा काय ए थोडा वेळा बघ किती आलं आपले श्रीकृष्ण देवाले होते अरे म्हणजे आपल्याला एक धाना कृष्ण देव आहे मूर्खांनो श्रीकृष्ण देव हा एक पाच तुमची भाषा कशी म्हटलं मला समजून घ्यावं लागेल श्रीकृष्ण देवाले होते सही दरा जर आपल्याला कामगिरी सांगितली दर जरा हो मला सांगितलं कोण आहे हो मला सांगितलं तिकडे कर तिकडे मी पण तिकडे आम्हाला काय म्हणजे काय समजून अरे मूर्खांनो देवाने प्रथम हात मला मारली मी पुढे आलो म्हणून देवाने कामगिरी मला सांगितली ती आपल्याला ठिकाणा करायची आहे. असं तुला उत्तर बोलायला नको होता अरे पण सांगेवर तुम्हाला धीर आहे की नाही पण कामगिरी पण कोणती आहे अरे कामगिरी फार मोठी आहे बघ. 16,360 गोपिकांचा मेळा काय झालं का आता तूच बोललास ना मी काय बोललो अरे थोडासा गवळणी मेल्यावर लढायचा असतो की हसायचा असतो कप्पालमध्ये अरे मोठा मेल्या म्हणजे तशा मेल्या नाहीत रे मग कशा मेले अरे धावा धावा म्हणजे भाकऱ्या बाजायच्या तयावरनं बसून चालले भाकऱ्या वाजायचा तवा पण नाही रे अरे त्या ग्रुपनी झाल्या ग्रुपनी म्हणजे हा लाईटीच्या सारखी बघला होती त्या गुंपावरनं बसून चाललाय त्या गुलपावरनं पण नाही रे बरं मला आता काय झालं माहिती आहे मी काय बोलतोय तू काय बोलतो मला काही समजत नाही पण तू आधी शिक्षण झाले मला सांग शिक्षणाशिवाय मला शब्द म्हणजे आपण काय म्हणतो तो शिक्षण मला माझ्या वेळा या दुनियेत तरी कोण शिकलाच नाही म्हणजे माझ्या एवढी पदवी कुणी घेतलं पण नाही अरे मग ती पदवी आहे तरी कोणत्या सगळ्या जनतेला पण समजू दे मी किती शिकला माहितीये मग किती शिकलायस अरे मी एलबीत ना चिलबीत गेला तेव्हा त्याचा मुलाला एवढी पदवी कुणी घेतलं तरी आहे का? मंडळी तुमच्यापैकी मध्ये कुणी घेतणार नसेल एवढी मोठी पदवी किंवा या बेकरमाला घेणार पदवी त्यामुळे माझ्या शब्द आणि तुझ्या शब्दात मोठी तफावत येते बरं आहे बघ मी काय म्हणतोय ही माणसं कशी बसतात बघ भाग्यावर एकत्र जमावान बसतात ना कशी बसतात बघ एकत्र जमावान बसतात ना तशी एकत्र जमा करून कौलानी मतीच्या बाजारी झाली आहे त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे हलवायचंय हो अडवायचा आहे अरे नाही हलवायचं म्हणजे सोपं काम आहे कसं काय ते सोपं काम अरे इथं मोठा असा भला मोठा वातावरण बांध घालायचा आता यानं बाण घातला इथं मोठी एक कोण लावायची कोण लावली हो, आपण दोघांनी आल्या आणि दोघं कोणीच नाही पकडायची कशा बोललेल्या अडवायच्या आहेत? आता कशा अडवायच्या अरे त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे म्हणजे त्यांचा रस्ता पलपलीत करायचा पटपटीत नाही रे, त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे हा? अरे त्यांचा रस्ता आपल्याला अडवायचा म्हणजे प्रतिबंध करून त्यांना हशीलदार घ्यायचा आहे एवढंच काम करायचं आहे एवढंच काम करायचं आहे गव्हाणी किती आहे 16,360 मंगले फक्त आताच कमी पडलंय अरे मूर्खांनो, आपण त्या ठिकाणी गेलोय का आठ कमी पडल्यात म्हणायला ह्याच गवळणी पुष्कळ आहे असं म्हणतोस अरे मेलो तो गव्हाणी पडत नाही आणि तुम्ही कसं काय पडता अरे पण मी उद्या काय म्हणतो गव्हाणी कुठं जात आहे अरे मच्छीच्या बाजारात झाली आहेत. काय त्यांना अल्कोवाला जायचं आहे हो जायचं ना जाऊया हो जायचं कसं जायचं बोल ना पण मग जाऊया ना कसं जायचं पण तू पुढे हो हो, मी बोलत होतो बरोबर ना. त्याच्या मागणं ह्याला येऊन दे मूर्खा. आता पुढं आणि मोरं एकच आलं ना कसं काय एका बोल नगल्या चांगलं कसं काय तू आता याच्यावरून फरक आलाय मग मोठा बोललो कसं काय रे मला तू सांग? पुढे हो हा मी पुढे झालो मी मोला झालो
जेव्हा श्रीकृष्णाची बाललीला सर्वत्र पसरते तेव्हा कंसाला कळते की या श्रीकृष्णातून आपला वर निश्चित आहे हे कळतात त्याचा राग आला होतो शिखराचा निळ्यांबरा तुम्ही या शिखराचा किरणाचा सोनेरी सयानो I
आता या ठिकाणी नंदींची पूजा करण्यात येईल। या असंख्य गावामध्ये ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या मनोकामना पूर्ण होणं ही नंदी चरणी प्रार्थना। सध्याच्या या धावपळीच्या युगामध्ये भारतीय संस्कृती कुठेतरी नष्ट होत चालली आहे। ती संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। कैलास पर्वतावर प्रस्थान करते